नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोयना धरणाचे दरवाजे 1 फुटाने उचलले, 6000 क्युसेसने विसर्ग सुरू. कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कायम असल्याने धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. परिणामी काल सायंकाळी दिनांक 30 रोजी 5 वाजता विसर्ग वाढवण्यात आला असून धरणाचे दरवाजे 1 फुटाने उचलून एकूण 6129 क्युसेस पाणी सोडलं जात आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत आज शुक्रवार झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. नदीकाठी सतर्क राहावे असा इशारा पाटबंधारे विभागाने आणि कोयना धरण व्यवस्थापनाने दिला आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाण्याची आवक झपाट्याने वाढली आहे. काल सायंकाळी धरणात 25,000 क्युसेस इतका विसर्ग होता. हा वेग आता धरण भरण्याचा वेग देखील वाढला आहे. पाणलोट क्षेत्रात बुधवारी सायंकाळनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने धरणातील पाणी नियंत्रण करण्यासाठी धरण व्यवस्थापनाने परिचलन सूचीनुसार धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला. धरणात प्रतिसेकंद 25,293 क्युसेस पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी तातडीने पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. काल सकाळी 1050 क्युसेस इतका विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यात आज 5079 क्युसेस वाढ करण्यात आली आहे. कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे 1 युनिट सुरू असून त्याद्वारे 1050 क्युसेस विसर्ग सुरू आहेच. आता कोयना नदीमध्ये एकूण 6129 क्युसेस विसर्ग सुरू झाला आहे. सांडव्यावरून विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठावरील गावातील नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये. नदीकाठावरील ग्रामप्रशासन व संबंधित यंत्रणा यांनी नोंद व उचित खबरदारी घ्यावी. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन धरण व जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.